लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगर जिल्ह्यातील कोपरगावकरांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून येत्या 15 सप्टेंबर 2024 रोजी त्या तलावातील पाण्याचे जलपूजन होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे। 5 नंबर साठवण तलाव व होत असलेल्या जलपूजनाबाबत कोपरगाव शहरातील खडकी प्रभागातील महिला भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडत आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानत नगरपालिकेमार्फत किमान 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येऊन शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे अशी माफक अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। आज आम्हा महिलांना अशी बातमी समजली आहे की दादांनी जे ध्येय त्यांनी गाठवलं होतं, त्यांनी एक शपथ घेतली होती 2019च्या विधानसभेत की जो महिलांचा पाण्याविषयीचं जी समस्या आहे ते दूर करतील। पण आज आम्हाला अशी बातमी कळाली आहे की त्यांनी त्या दृष्टीने काम करून त्यांनी आज ती जी शपथ घेतली होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे। आणि तुम्ही जर बघितलं तर महिलांचा मेन प्रॉब्लेम म्हणजे काय, पाण्याचाच आहे। तुम्ही जर बघितलं आपल्याला 8 दिवसाआड 21 दिवसाआड पाण्याची समस्या होती, पण तो प्रॉब्लेम इतरांना नाही पण महिलांनाच होतो का, कारण त्यांना सगळं घरातलं बघावं लागतं। त्या दृष्टीने दादांनी काम करून आज 5 नंबर जल साठवण तलावाचं तलाव बांधलेला आहे। आणि तर या रविवारी दिनांक 15/9/2024 रोजी या तलावाचं जलपूजन होणार आहे। तर मी पहिले तर दादांचं मनापासून सगळ्या महिलांच्या वतीने आभार व्यक्त करते, धन्यवाद करते, कारण त्यांनी एवढी मोठी समस्या त्यांनी तिचं निराकरण केलेलं आहे। आणि मी सगळ्या महिलांच्या वतीने सगळ्यांना आवर्जून निमंत्रण करते की तुम्ही 15 तारखेला जलपूजनासाठी उपस्थित राहावे। आमदार आशुतोष दादा यांनी आमचा पाण्याचा प्रश्न सोडवला, यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। 2019ला त्यांनी शब्द दिला होता पाण्याचा, तो पूर्ण झाला, त्यांच्याबद्दल मी आभार मानते। यांनी आमचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्याबद्दल आभार। आणि 2019मध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुमचे पाण्याचे प्रश्न सोडवणार आहे आणि त्यांनी सोडवला। आणि इथून मागं आम्हाला खूप त्रास होत होता पाण्याचा, खूप लांब जावं लागायचं, 8-8 दिवसाला 10-10 दिवसाला पाणी येत होतं। पण आता आमचं एवढंच म्हणणं आहे का दिसाळ पाणी रोज यावं, असं एवढं शब्द आमचा पाळला पाहिजे। त्यांनी काम केल्याबद्दल आम्ही आभार मानतो त्यांचे। आता त्यांचं म्हणणं की खूप टाक्या घ्याव्या लागायच्या, आता इथून पुढं टाक्याने घेतल्या पाहिजे एवढंच सांगतो आम्ही त्यांना। आमदार साहेबाचा आभार मानतो। आम्हाला लय त्रास होत होतं पाण्याचं, इकडं तिकडं हांडी घेऊन पळावं लागत होतं। आता आमचं चांगलं झालेलं आहे, आता 2 दिवस आड पाणी पाहिजे आम्हाला, त्यांचा आभार आम्ही मानतो। त्यांनी तळाव केलेलं आहे नवा, आभार मानतो त्यांना, आम्हाला आनंद वाटतो। हां, जलपुरेचा आम्हाला आनंद वाटतो, आभार मानतो। दादांनी आमची समस्या हे पूर्ण केली आणि पाण्याचा हंडा डोक्यावरला खाली घेतला आणि त्यांचे आभार मानतो आम्ही। दादांनी 5 तळ्याचं काम केलं आहे, 5 नंबर तळ्याचं काम केलं। आम्हाला खूप आनंद आहे। आमदार आशुतोष दादा काळे यांनी 19ला शब्द दिला होता की तळ्याचं काम आम्ही पूर्ण करणार आहे आणि महिलांच्या डोक्यावरचा हंडा जो आहे तो आम्ही खाली करणार आहे। त्यांनी तो शब्द आमचा पाळला आणि आम्हाला आता पाणी येणार आहे। आम्ही खूप टाक्या 2-2, 4-4 टाक्या भरायचो, आता एवढ्या टाक्या भरायच्या आम्हाला वेळ येणार नाही। आम्ही आशुतोष दादांचे खूप आभारी आहे, त्यांनी आमचा पाण्याचा प्रश्न सोडवला। खूप आनंदात आहे आम्ही। तळ्यांचे पूजन होणार आहेत, आम्ही दादांचे आभारी आहे।